गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिरासाठी शेकडो कुटुंबांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। आमदार विजयकुमार देशमुख यांनी नागरिकांचे आभार मानले। हद्दवड भागातील शेळगी परिसरातील नागरिकांसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयोजित केलेल्या गुंठेवारी नियमित मोजणी नोंदणी शिबिरासाठी शेकडो कुटुंबांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते शेळगी येथील मातोश्री मंगल कार्यालयात शिबिराचं उद्घाटन झालं। या प्रसंगी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती। 1992 साली शहराची हद्दवाढ झाल्यानंतर एकूण 13 गावं सोलापूर शहरात समाविष्ट झाली। त्यावेळी कच्च्या आराखड्यानुसार गुंठेवारी खरेदी विक्री झाली होती। शासन नियमाप्रमाणे गुंठेवारी जागेची खरेदी विक्री आणि बांधकामासाठी बांधकाम परवाना मिळत नसल्यानं हजारो नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं। याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी सातत्यानं पाठपुरावा करून शासनाकडून गुंठेवारी नियमित करण्याबाबत आदेश पारित करून घेतले होते। शासनानं याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे हजारो नागरिकांना गुंठेवारी नियमित करता येणार आहे। या शासन निर्णयाचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख संपर्क कार्यालयातर्फे शेळगीमध्ये हे शिबिर झालं। यावेळी सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की सोलापूर शहरात जेव्हा मी आयुक्त म्हणून आलो तेव्हा आमदार विजयकुमार देशमुख यांनी माझ्यासोबत गुंठेवारीबाबत चर्चा केली आणि सोडवण्याची विनंती केली। आज गुंठेवारी नियमित नोंदणी शिबिराचा शुभारंभ करताना आमदार विजयकुमार देशमुख यांनी मला सांगितलेलं पहिलं काम मार्गी लागल्याचा आनंद होतोय। गुंठेवारी जागा ही सर्वसामान्य गोरगरीब श्रमिक कामगारांची अधिक प्रमाणात आहे। आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे आणि सरकारच्या उदारमतवादी धोरणामुळे गुंठेवारी नियमित करण्याचं काम सुरू झालंय, असंही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख, भूमापन सोलापूर अधीक्षक घोडके, मोजणी अधीक्षक धनंजय सावंत, मनीष बिष्णुरकर, मनपा बांधकाम विभागाचे प्रभारी नीलकंठ मठपती, आनंद जोशी, तलाठी अभिषेक काळे, बसवराज इटकळे, ज्ञानेश्वर कारभारी, विरेश उंबरजे, माजी सभागृहनेते शिवानंद पाटील, श्रीनिवास कर्ली, माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, अविनाश पाटील, प्राध्यापक नारायण बनसोडे, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, शालन शिंदे, ज्योती बंगोंडे, राजेश उबाळे, श्रीनिवास पुरुड, वैभव बरबडे, जाकीर सगरी, अमोल बिराजदार, दत्तात्रय बडगू, धोंडप्पा वग्गे आदींसह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती।